ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या 32व्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या पत्रकार परिषदेत मॅरेथॉनची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मॅरेथॉनच्या टीझरचे अनावरण करण्यात आले. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि निलेश साबळे यांचीही उपस्थिती होती. वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांनी चालू केलेली ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खरं तर आज 32व्या वर्षा मॅरेथॉन पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचा आनंद आणि त्यामध्ये असलेला सहभाग मला वाटतं ठाणेकरांबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे पार्टिसिपेट या स्पर्धेमध्ये होतात. तसं बघायला गेलं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. यंदा पुरुष 21 किलोमीटर, महिला 21 किलोमीटर ही सर्वात मोठी खरं तर स्पर्धा आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये मला वाटतं 25,000हून अधिक धावपटू सहभागी होतातच, पण मला वाटतं या वेळेला यापेक्षाही अधिक धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि स्पर्धेत आपलं नाव नोंदवलेलं आहे. 21 किलोमीटर पुरुष आणि महिलांनंतर 10 किलोमीटर 16 वर्षातील महिलांसाठी पण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच प्रकारे 18 वर्षावरील पुरुष यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. 5 किलोमीटर 15 वर्षावरील मुले आणि मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले आणि मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा 1 किलोमीटर आयोजित केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी हेही त्याच उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. रन फॉर फन यामध्ये सगळेच वयोगटातल्या स्पर्धकांना याच्यामध्ये भाग घेण्यात येईल आणि अशा प्रकारे ही ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आपण तुमच्या सर्वांच्या सहभागाने आणि ठाणेकरांच्या सहभागाने पूर्ण करूया आणि यशस्वी करूया एवढंच इथे बोलेन. धन्यवाद.